नमस्कार. होम मिनिस्टरच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये मी जितेंद्र जोशी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण तालुक्यात मी आहे. आपण आज भेटणार आहोत पवार वहिनींना आणि देशपांडे वहिनींना. सर्वप्रथम पवार वहिनींना भेटूया. कल्याण रामदासवाडी येथील ओम प्रियदर्शनी हाऊसिंग सोसायटीत राहणाऱ्या सौ वर्षा प्रणेश पवार वहिनींना आपण भेटणार आहोत. बघूया वहिनी किती बक्षीस जिंकतायत. नमस्कार. नमस्कार. संपूर्ण नाव? वर्षा प्रणेश पवार. बरं, माहेर कुठलं तुमचं? माझं उल्हासनगरचं. उल्हासनगर म्हणजे मुंबईतच? हो. म्हणजे मुंबईच्या जवळपास? हो. बरं, लग्न कधी झालं? लग्न 24 नोव्हेंबरला झालं, मागच्या वर्षी. मागच्या वर्षी. बरं, काय करता आपण? मी आता सध्या हाऊसवाईफ आहे. हां. पण म्हणजे सध्या म्हणजे माझं प्रोफेशन टीचिंगचं आहे. मग का बरं हाऊसवाईफ सध्या? म्हणजे सध्या आता बेबी आम्ही हे केलेलं म्हणून त्याच्यासाठी त्या प्लॅनिंग. मूल जन्माला? हो हो. बरं, नमस्कार. नमस्कार. काय नाव संपूर्ण? माझं नाव प्रणेश चंद्रकांत पवार. काय करता आपण? मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला आहे ॲज अ एक्झिक्युटिव्ह म्हणून. लग्न कसं जमलं? अरेंज मॅरेज आहे. कोणीतरी जमवलं असेल ना? यांच्या म्हणजे माझ्या मिसेसचे कोणी रिलेटिव्स आहेत, त्यांनी आमचे रिलेशन म्हणजे हे करून दिले, जुळवून दिलं. म्हणजे मग कोण बघायला तुम्ही गेला होता? हां, आम्ही गेलो होतो. अच्छा, ओळख करून द्या सगळ्यांची. ओळख हे आमच्या आई आहेत. सासूबाई? ते पप्पा. हो, सासूबाई. ते पप्पा आहेत. ही माझी मोठी जाव आहे आणि ही छोटी जाव आहे. आणि हे सगळं म्हणजे आमचा ओम प्रियदर्शनीचा परिवार. ओम प्रियदर्शनी. हो. खेळ खेळायला सुरुवात करूया आता. हो. तुम्ही कम्प्युटर शिकवता? हो. मग आता तुम्ही स्वतः घरात काही करता? घरात क्लासेस वगैरे घेता? हो, क्लासेस होते माझे, पण आता सध्या म्हणजे मुलापासून वेळ भेटत नाहीये आणि तेवढा आपण टाइम पण देऊ शकत नाही. काय करणार, मूल झाल्यानंतर? हा, त्याच्यामुळे. असं म्हणतात की स्त्रीची इच्छा असते की आयुष्यात एकदा आई व्हावं. हो. असते? असते. हो. काय वाटतं मग ते झाल्यानंतर? म्हणजे खूप आनंद होतो की आपण कोणाला तरी एक आपली पुढची पिढी दिलेली आहे. म्हणजे जरी आपण गेलो तरी कोण ना कोणतरी आपल्या पुढे नाव चालवणार असतं. आम्हाला नाव चालवलं पाहिजे. नाव काय असतं, लय भारी असतं राव ते. नाव चालवलं पाहिजे. आणि सर मुलगी झाली तर म्हणतात नाव नाही चालत, मुलगा झाला तर चालतो. नाही, आजच्या युगामध्ये तर मुलगी काय मुलगा काय असं काय भेद नाही. कोणतरी आहे ना पुढे. पंडित नेहरूंचं नाव इंदिरा गांधींनी नाही का चालवलं? नाही का? हो. असं नाही, हुशार पाहिजे इथनं. बर, गंमत मध्ये 2च प्रश्न आहेत आता. 2 प्रश्नांना 300 रुपये बक्षीस. पहिला प्रश्न, लालबागच्या राजाला फोटोला जो हार घातलेला आहे त्यात लाल रंगाची किती फुलं आहेत? 12. कधी मोजली? सकाळीच. सकाळी. हे 300 रुपये मोजून देतोय. हे पण मी सकाळीच मोजले होते, मला माहिती होतं. दुसरा प्रश्न, दुकानं घ्यायचं अक्षरावर. क. हा. कुंकू लावते ठसठशीत, हळद लावते हलकी, प्रणेश रावांचं नाव घेते, त्यांच्याशीच आहे सलकी. मला वाटलं कुंकू हळद लावते हलकी, प्रणेश रावांचं नाव घेऊन हळूच घेते डुलकी. असं घेताय की काय? आता कसं हलकीला डुलकी वगैरे जमलं असतं. डुलकी, त्यांचीच वाहते पालखी, है ना, असं काहीतरी झालं असतं. पण हे जे 300 रुपये मी तुम्हाला देणार होतो ते नाही देत, मी माझ्याकडे ठेवतो. आता देशपांडे वहिनींकडे जाऊया. कल्याण आगारवाडी येथील त्रिवेणी गार्डन मध्ये राहणाऱ्या सौ आकांक्षा गौरव देशपांडे वहिनींना आपण भेटणार आहोत. बघूया वहिनींचं काय मत आहे आणि त्या बक्षीस जिंकतात की नाही. काय करता आपण? मी घरीच असते, गाणं शिकते. गाणं शिकता? अरे वा, कोणाकडे शिकता? मी श्री दसक्कर यांच्याकडे शिकते, डोंबिवलीला. बरं, माहेर कुठलं तुमचं? माहेर अकोला. अकोला. अकोला? अकोला नाही, इथं कुठे आला? यांचं पण मूळगाव अकोलाच आहे. ते पण तिकडेच जमलं का? हो, तिकडेच जमलं. कसं जमलं? हे यांचे काका काकू राहतात तिथे, तिकडे हे मला बघायला आले होते. बोलूया याविषयी. नमस्कार. संपूर्ण नाव? गौरव दिलीप देशपांडे. काय करता? सेल्स मॅनेजर. सेल्स मॅनेजर आहात. बरं, सगळ्यांची ओळख करून द्या बहिणी. हे माझे मिस्टर, हे माझे सासूबाई आई आणि माझे सासरे बाबा, आणि ही माझी नणंद, आणि हे सगळे बाकी बिल्डिंगचे, आणि सगळे शेजारचे आहेत बिल्डिंग. सगळे शेजारचे? शेजार पाजार. हा माझा भाचा. हा तुमचा भाचा आहे. भाचा. बरं, लग्नाला किती वर्ष झाली?
आता 1 वर्ष होईल 13 डिसेंबरला. होईल. बरं, ओके. खेळ खेळायला सुरुवात करूया. तुम्ही गाणं शिकता म्हणालात ना, ऐकवा ना आम्हाला काहीतरी. फुलले फुलले रे क्षण माझे फुलले रे मेंदीने हो शकुनाच्या मेंदीने सजले रे क्षण माझे सजले रे फुलले रे क्षण माझे फुलले रे. लग्नाच्या वेळेचं गाणं आता म्हणताय तुम्ही. असं वाटतं का 1 वर्ष झालं कधी गेलं काही कळलं नाही असं वाटतं? हो अगदी तसंच वाटतंय की खूप लवकर लवकर चाललंय वर्ष. प्रत्येक प्रश्नाला 300 रुपये. 2च प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, पडद्याच्या बाजूला चिमण्यांचं तोरण आहे, त्या पूर्ण तोरणात छोटे छोटे किती मणी आहेत? 27 नाही 40 मणी आहेत वहिनी. 300 रुपये गेलेले आहेत. दुसरा प्रश्न, अक्षरावरून उखाणा घ्यायचा. अक्षर आहे व. वाहते फुल महादेवाच्या मंदिरात. गौरवरावांचं नाव घेते. तुम्ही आले घरात. तुम्ही आले घरात, आम्ही आले घरात. आम्ही तर खरं दारात घरात परात पण चालली असती. काय जुळवायचं म्हटलं माणूस काय जुळवतो. हे घ्या 300 रुपये गेले. तुम्हाला वाटेल की मी आता काही शिक्षक झालोय आणि तुम्हाला काहीतरी शिकवणार आहे, असं नाहीये. हा आमचा आगळा वेगळा राऊंड आहे. मिस्टर येतील. मिस्टरांकडे आम्ही एक पैशाचं पाकिट दिलं होतं ज्याच्यामध्ये होते 1000 रुपये. ते मिस्टरांनी स्वतःच्या हाताने लपवलेलं आहे एका ठिकाणी. ते कुठे लपवलेलं आहे हे मिस्टर असं सांगणार नाही तोंडाने. ते एक आकृती काढणार आहे घरातली. ती आकृती काढल्यानंतर वहिनींनी ती ओळखायची आणि मग धावत जाऊन ते पाकिट घ्यायचे. वहिनींनी जर ते पाकिट घेतलं तर ते त्यांचं. पण मिस्टरांच्या हातात खडू देऊन ती आकृती काढायला लागल्यापासून ते पुढच्या 1.5 मिनिटात ते सगळं ओळखून मग वहिनींनी ते ताब्यात घ्यायचं आहे. त्याआधी 1.5 मिनिटं संपली वहिनी तर ते पाकिट तुम्हाला मिळणार नाही. ठीक आहे? लवकरात लवकर चित्र काढून लवकरात लवकर ओळखायचं आणि जायचं. या काढा. सुरुवात झाली 1.5 मिनिटाला. काय काढलंय मिस्टरांनी? हे काय आहे? वहिनीला कळलेलं नाहीये. परत येऊन त्या बघून गेल्या. काय आहे लिहिलेलं? झालं वाटतं 1.5 मिनिट नाही का? वहिनी काय काढलंय राव? कळा गरीबाला. आणि 1 मिनिट झालेला आहे बहुतेक. 15 सेकंद राहिलेले आहेत वहिनी. मिस्टरांकडनंच घ्या बहुतेक. काय काहीतरी चिठ्ठी सापडली वहिनी. नाही हो, या वहिनी या. काय काढलंय का हे? ते संडास आणि बाथरूमचा दरवाजा आहे. हा संडास आणि बाथरूमचा दरवाजा आहे. हा बाथरूमचा दरवाजा आहे आणि हा संडासचा आणि इथे खाली स्टोव आहे. मग मी तो छोटा काढला होता स्टोव, पण तो आयडेंटिफाय नाही झाला तिला. वहिनी हे खरं सांगा, तुम्हाला काय वाटलंय? मला वाटलं बहुतेक मांडणे असतील आणि त्याच्यामध्ये जो सिलेंडर आहे तिथे काहीतरी ठेवलं असेल. पण 1000 रुपये गेले हो वहिनी. पण त्या निमित्ताने एक गोष्ट कळली तुम्हाला. पैसे खर्च करून किंवा खर्च न करता ट्युशन घेऊन जरा ड्रॉइंग सुधारा त्यांचं. हा आता पुढचा खेळ, पण त्याआधी हाच खेळ देशपांडे वहिनींबरोबर. पवार वहिनींकडे खेळलो तोच खेळ आपण खेळणार आहोत. मिस्टर येतील, म्हणजे मिस्टर देशपांडे इथे येतील आणि त्यांनी जे आम्ही दिलेलं पाकिट आहे 1000 रुपयांचं ते कुठे लपवलेलं आहे हे त्यांना ठाऊक आहे. ते चित्र इथे काढतील. त्या चित्रावरून वहिनींनी ओळखायचंय ती जागा कुठली आहे, तिथे जाऊन ते पाकिट घ्यायचंय. या सर्व गोष्टीला म्हणजे मिस्टरांच्या हातात खडू आल्यापासून ते वहिनींनी जाऊन पाकिट आणेपर्यंत फक्त 1.5 मिनिटाचा अवधी आहे. ठीक आहे मिस्टर, तुम्हाला माहिती आहे कुठे ठेवलंय पाकिट? घ्या खडू. वेळ सुरू झालेली आहे. वहिनी हळू. ऑर्थोपेडिक खूप जास्त पैसे घेतो.
मिस्टर हे काय काढलं होतं? हार्मोनियम. हार्मोनियम. किती सुंदर आहे तो हार्मोनियम. मी 1.5 मिनिटं दिला 30 सेकंड शोधलं. अहो 1 मिनिटाचा तो बोनस मनात गंमत सांगू का? ते तर तुम्हाला नाही, आम्ही लपवायला पाहिजे, सांगायला पाहिजे हे चित्र काय. अहो, हे वहिनी हे हार्मोनियम आहे का? हो. म्हणजे मला कळलं की ते हार्मोनियम आहे म्हणून. पण खरं सांगा सर, तुम्ही सांगा कोणी हे हार्मोनियम वाटतंय आहे का? वाह वाह, तुझ में रब दिखता है यारा, मैं क्या करू, ह्याच्या हार्मोनियम दिखता है क्या करू. पण पैसे मिळाले हे नशीब, हे महत्वाचं.